पुढे बघू शकता मम्मी कशी रडते. कांदा जुमल्यावर जाम झुमायला लागलेला आहे. हाय मैत्रिणो, नमस्ते. कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर इथे सरस्वतीला बघू शकता. आणि मी इथे कांदे घेतले, दाखवते तुम्हाला. तर इथे बघू शकता मी 6 कांदे घेतले असे आणि एक थाट घेतले. तर ते मी कांदे कापून घेते. इथे बघा असे. तर मी ते आता कापून घेते. तर आज मी काय बनवते सांगते. तर आज मी बनवते बिर्याणी. तर मी हे 6 कांदे घेतले, तर ते मी आता कापून घेते आणि मी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी आता ते कापून घेते कांदे. असे लहान लहान कापून घेते मी. ते मी असे चॉपून घेते. असे मी साफ करून घेते. त्याचं साल काढून चोपलून घेते त्याला. नंतर कापून घेणार. असे बंद कर. शिरलं. तर इथे डोळ्याला पण जाम झुमतो माझा कांदा. म्हणून तर मी सरस्वतीच्या पप्पाकडे कापून मागते. पुढे बघू शकता मम्मी कशी रडते. कांदा जुमल्यावर जाम झुमायला लागलेला आहे. इथे मी असे कांदे कापून घेते. आता डोळ्याला पण माझे जाम झुंबले, म्हणून मी लवकर असे कापून घेते पटपट. जाम झुंबले माझ्या डोळ्याला कांदे. रडते मी कांदे झुंबल्यावर. बघा जाम झुंबले. तर इथे मी पटपट कापून घेते आणि इथे मी कापून घेतले. इथे कापून घेतलंय बघू शकता. असं मी कापले कांदा. सर्व 6 कांदे घेतले होते, ते कापून घेतले बघू शकता. झुंबले पण जाम माझ्या डोळ्यांना. तर इथे मी कापून घेतले. तर इथे मी चिकन घेतले बघू शकता. चिकन घेतले ते मी कापून घेते आणि धुवून घेते. तर एवढे मी चिकन घेतले बघू शकता. बाकीचे पिशवीमध्ये आहे आणि एवढे घेतले. टोपामध्ये मी पाणी ठेवले बघू शकता. पाणी ठेवले टोपामध्ये, अंदर ठेवून दिले आणि थोडेसे त्याच्यामध्ये लवंग टाकून देते.
त्याच्यामध्ये मी लवंग टाकून दिले थोडेसे आणि जिरं थोडंसं टाकून देते आणि त्याला उकळी येईपर्यंत ठेवते झाकून. इथे मी ते झाकून ठेवले उकळी यासाठी. तर इथे मी टोप ठेवले गरम होण्यासाठी. बघू शकता त्याच्यामध्ये जे मी कांदा कापलेले आहे ते टाकून देते. इथे बघा कांदा. तर त्याच्यामध्ये मी आता तेल वतून घेते. इथे मी एवढे तेल वतून घेतले. बघू शकता एवढे तेल आहे. तर तेल गरम झाले का मी त्याच्यामध्ये कांदा टाकून देते आणि इकडे टोपामध्ये पाणी पण आणून ठेवले मी. गरम नाही झाले वाटते. हे बघा उकळी येईल तेपर्यंत ठेवून देते मी उकळी यासाठी. इथे मी कांदा टाकून दिलाय. त्याच्यामध्ये तेल गरम झाले आणि कांदा टाकून घेतले. असं मी पलटून घेते त्याला. पलटून घेत राहते मी. तर इथे उकळी पण आले. मी चुलीवरती ठेवले टोप गॅसवर न काढले आणि इथे चुलीवरती ठेवले. तर दिसत नाही तुम्हाला. दिसत नाही त्याला उकळी आले. तर मी त्याच्यामध्ये मी बघू शकता त्याच्यामध्ये चावल सोडून घेते मी. तर इथे मी हे चावल घेतले. बघू शकता ते मी आता धुवून घेते आणि त्याच्यामध्ये सोडून घेते. तर इथे बघू शकता कांदा कसं झाले. थोडा वेळ मी ठेवते आणि नंतर काढून घेते त्याला. असे लाल पडले 2 मिनिटं ठेवते आणि काढून घेते हातामध्ये. बघा असं झाले कांदा. तरी बघा तर मी आता काढून घेते त्याला. मस्त असे लाल झाले. तर आता असं काढून घेते मी. तर मी त्याच्यामध्ये चिकन टाकून घेतले. बघू शकता असं पलटून घेते आणि थोडा वेळ त्याच्यावरती झाकण ठेवून देते. कांदा आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून घेतले आणि थोडंसं कांदा बाजूला काढून ठेवले मी. तर असं मी नुसतं झाकण ठेवते थोडा वेळ. आणि मी इथं दही घेतले. बघू शकता दही घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं कांदा जो कांदा आहे तो त्याच्यामध्ये मी थोडासा असं टाकून घेते आणि बाकीचा ठेवून देते. एवढासा कांदा टाकून घेतला आणि मिक्स करून घेते. तर इथे मी मिक्स करून घेतले आणि बघू कसं झाले. हे बघा त्याच्यामध्ये मी थोडीशी मिरची टाकून घेतली तिखट पाहिजे म्हणून. आणि हे बघा कसं झालं. त्याच्यामध्ये काही मसाले नाही टाकले काही नाही. आणि कलर बघा कसं दिसतो. तर मी त्याच्यामध्ये आता हे दही टाकून देते. बघू शकता कसे. तर त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेते. दही नाही टाकले. पहिले मसाले टाकून घेते. मसाला
मी पलटून घेते त्याला. तर बघू बरं. हे बघा कसं झाले. पलटून घेऊ त्याला. तर इथे भाजी पण काढून घेतली आणि तुपामध्ये टाकले थोडंसं भात आणि खाली भाजी टाकेल आहे. बघू शकता. त्याच्यावरती थोडंसं कांदा सोडते मी असं. थोडीशी कोथिंबीर आणि परत भाजी सोडते. इथे भात टाकून परत मी त्याच्यावरती हे सोडून घेतले आणि कांदा त्याच्यावरती टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर आणि परत हे थोडंसं भात आहे ते मी त्याच्यावरती, हे भात आहे ते त्याच्यावरती सोडून घेते. असे सोडून घेते. बघू शकता. आणि थोडासा कांदा आहे तर परत त्याच्यावरती मी असं सोडून घेते. आणि हे 2 लिंबू कापून घेतले ते मी त्याच्यावरती पिळून घेते. त्याचं रस काढते नंतर पिळते, बी पडतात. इथे चुलीवरती ठेवले परत दम द्यासाठी त्याला. नंतर मी काढून घेते आणि इथे सरस्वती बसले. शाळेला जाया तिला लवकर लेट झाले, केस तिचं बांधून घेते. तर इथे बिर्याणी बघू शकता बनवून रेडी झाले. 2 थाटं घेऊन आले आणि सरस्वती गेले खाऊन आणि आम्ही घेतात आता थोडेशी खाऊन बघतात. असे वाटून घेते मी. इथे बघू शकता 2 प्लेटला घेतले. तर इथे मी ह्या निंबू घेतले आणि हे अर्धा निंबू. तर हे निंबू मी आता कापून घेते, त्याच्यावरती सोडते. इथे सरस्वतीचा पप्पा पण लागलाय जेवायला. कसं लागतंय? छान लागतो. आणि निंबू घेतले. निंबू मी पण इथे जेवायला लागले. निंबू पिळून ना मस्त लागतं असं आंबट आंबट. जेवून घेतात नंतर भेटतात तुम्हाला. तर आता आमची बिर्याणी खाऊन झाले आणि संध्याकाळचा टाईम झाले. सरस्वती पण झोपले आणि मी पण आता झोपते. डोकं पण माझे जाम दुखते. तर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.